पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। आरोग्य सेवा वैद्यकीय संस्थांसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटला औषध खरेदीची जबाबदारी देण्यात आली होती। मात्र कॅगच्या अहवालामध्ये हाफकिनने 71% औषध पुरवठा केलाच नसल्याचं आता उघड झालंय। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोरोना काळातही औषधांचा कमी पुरवठा करणं गंभीर आहे। कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ती योग्य बाब नाही असं म्हणत या प्रकरणाचे तपशील घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता स्पष्ट केलं आहे। मला असं वाटतं की हे निश्चितपणे सिरियस आहे, कारण तो कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ती खरं म्हणजे योग्य बाब नाही आहे। तथापि अजून त्या अहवालाच्या डिटेलमध्ये मी गेलेलो नाही, त्यामुळे मी केवळ कॅबिनेटमध्ये त्याचं जेवढं ब्रीफिंग झालं तेवढंच मी ऐकलेलं आहे। मी अजून डिटेल त्याचा अभ्यास केलेला नाही, त्याच्यावर डिटेल मी अभ्यास केल्यानंतरच बोलेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।